तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे माझ्या पप्पांच्या मामाचं घर. आणि ते ह्या पूर्ण जंगलात एकटंच घर आहे. लांब लांबपर्यंत तुम्हाला घर दिसत नसेल. आणि हा आहे मोस्ट एंटरटेनिंग कॅरेक्टर ऑफ दिस व्लॉग. तर मजा बघा तुम्ही. आणि ह्यांनीच सगळं एक्सप्लेन केलं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. बकऱ्या, गुरं, हे ते सर्व काही तो शूट करायला सांगते स्वतःच. तर बघा पुढे कसं काय होतं. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, मी तुमचा आपला कार्तिश आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आताचा सीन असा आहे की आम्ही चाललो आहे पप्पांच्या मामाच्या घरी. आणि असा सीन आहे की आता मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करणार आहे. आणि तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्की माहिती असेल की मामानी वाघाच्या स्टोरीज वगैरे सांगितल्या होत्या, त्या मी तुम्हाला दाखवणार आहे कुठे घडल्या, कशा घडल्या त्या. तर स्टे ट्यून्ड. आणि आता आम्ही जाणार पहिले कणकवलीला, नंतर जाणार श्रावणात. ओके. तर आता तुम्ही सिनेरिक शॉर्ट्स बघा असेच काही. सो स्टे ट्यून्ड. आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच व्हिडिओ येत राहतील आता रोज. तर मित्रांनो, आता काहीतरी सनसनावर येतोय गाडी. हा आता जराशी स्लो केली म्हणून मला बोलायला चान्स भेटलाय तेवढा. तर आता आम्ही चाललो आहोत मामाच्या घरी. मी इंट्रो पण अजून शूट केला नाही, बिकॉज वेळ होईल म्हणून. 8:30 वाजता आम्ही बसमध्ये बसलो. बससाठी आलो स्टँडवर खाली. आणि त्याच्यानंतर आता किती वाजतात सांगतो तुम्हाला ऍक्युरेटली. वाजतात 9:01. आणि बस भेटून झालेला आहे आम्हाला 10 मिनिटं. आणि ड्रायव्हर काहीतरी सनसनवतोय गाडी बेकार. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त करून बॅकग्राऊंड नॉईस, हवेचा आवाज जास्त येत असेल तरी मी रेड्यूस करून टाकीन. पण हा, बघूया कसं होतं आता काय. आता आम्ही आलो आहोत बहुतेक शिरगावला आलो आहोत आम्ही बहुतेक. अं, कसं काय होतं ते तुम्हाला दाखवलं सगळं. आणि आम्ही जाणार आहोत ऍक्युरेटली श्रावणामध्ये जाणार आहोत. त्यांच्या बाजारपेठात गेल्यावर मग त्याच्यानंतर खाली मामाई वरती डोंगरात घर आहे त्यांचं, ते तुम्हाला एक्सप्लोर करेन. पहिले जाणार कणकवलीला. कणकवलीवरनं मग 6 सीटर किंवा रिक्षा पकडून जाणार श्रावणात. कारण डायरेक्ट श्रावणासाठी बस खूप लेट भेटेल किंवा भेटतच नाही माझ्या अंदाजाने, मला माहिती नाही. पण मामा जे आहेत पप्पांचे, ते कायम रिक्षेत जातात किंवा 6 सीटरने जातात. तर त्याच्यामुळे असं काही आमचा असणार आहे प्रवास. आणि व्ह्यू बघा मित्रांनो तुम्ही. हे जे आहे ते तुम्हाला कोकणातच भेटू शकतं व्ह्यू. पावसाच्या वेळेला मजा येते, थंडगार वातावरण असतं, पण ते चिखलामुळे कंटाळा येतो. दॅट इज द मेन थिंग. आणि हा आपला आहे कंटिन्युअसली पाचवा ब्लॉग समथिंग, पाचवा की चौथा ब्लॉग. 2 दिवसात 4 ब्लॉग काढले. तर अशीच काही आता आपली पुढची जर्नी पण चालू राहणार आहे. कारण डेली ब्लॉग सुरू होणार आहेत. कारण आता माझ्याकडे सध्या काही काम नाहीये. म्हणजे जे आहे ते ड्रॉप शिपिंग थोडंफार मी आता थोड्या दिवसांनी बंद करणार आहे. बिकॉज माझं आता सर्टिफिकेट आलेलं आहे ग्रॅज्युएशनचं. त्याच्यामुळे मी साईड बाय साईड ते करणार आहे, प्लस जॉब पण करणार आहे, प्लस युट्यूब पण करणार आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे टाइम जास्त नसणार आहे. पण मी टाइम काढून मग व्हिडिओ बनवणार आहे. कारण मेन आपला फोकस याच्यावर असणार आहे. जॉब काय सेकंडरी ऑप्शन आहे. तर सपोर्ट करा मित्रांनो. तुम्ही अंदाजा लावू शकता मित्रांनो हा किती फास्ट घेऊन चाललाय वाऱ्याच्या आवाजानेच. ही जवळजवळ 70च्या आसपास गाडी टेकवलीच आहे. यांना अंदाज असतात ना म्हणून हे लोक कसे पण गाडी भरून काढतात. ते फास्ट येतं तुम्ही स्वतः बघा आहे. ते पावसाचे थेंब कपाट.
जबरदस्त थंडी लागते बाई, जबरदस्त. यांनी आता तेव्हा रिक्षा चालले पुढे, कारण आम्ही 5 जण होतो. 5 जण होतो, त्याच्यामुळे ते वजन वाटत होतं जास्त, आणि रान वाढल्यामुळे ती रिक्षा प्रॉपर जात पण नव्हती पुढे, म्हणून आम्ही दोघे उतरलो. हे आहे समोर मामाचं घर. मी तुम्हाला 1x 2x वर दाखवतो. हे बघा, हे आहे समोर मामाचं घर. लांब लांबपर्यंत तुम्हाला कुठलं घर दिसतंय का बघा, एखाद दुसरं. जेवढी नजर जाते तेवढी बघा. एवढ्या रानात फक्त ते एकट्याचं घर आहे, ते त्यांचंच घर आहे फक्त. आणि हे बघा, इथं काय आहे, थडगे आहे. चप्पल का मामाने सगळे बांधलेले आहेत. वाडवडिलांचे, आजी आजोबांचे सगळ्यांचे थडगे आहेत. हे सगळं वाडवडिलांचे थडगे आहेत. म्हणजे हे लोक विसाव्याकडे वगैरे जात नाही, आले जाऊन हे काय वाडी बिडी पान काढले. मग हे थडगे बांधतात हे लोक. त्यांचं हे अशी पद्धत आहे. म्हणजे त्यांनी थडगे बांधलेले आहेत सगळ्यांचे, आजीचे, आजोबाचे, मावशीचे. हे सगळं त्यांनी, हे सगळ्यांचे वेगवेगळे थडगे केलेले आहेत. मामाचे, आपू मामाचे. जसं आम्ही विसाव्याकडे आमचे म्हणजे दगड ठेवतो पूर्वजांचे, तसे या लोकांनी प्रत्येकाचे थडगे बांधलेले आहेत. प्रत्येकाचं वेगवेगळं असते, प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टीत विश्वास ठेवतो. चल आता मामाचं घर आलं. एवढं सगळं रान आहे इथे. ही सगळी जागा, ही सगळी मामाची आहे. समोर तिकडे गेले, ही इकडे सगळे इथून सगळी काढून सगळं हे सगळं मामाचं हे जुनं घर. समोर शेती सगळी. मला आज जाऊन दाखवतो. त्यांनी एक सेपरेट नवीन घर पण बांधलंय, पण जुनं घर मी तुम्हाला मेन पहिलं दाखवतो, कारण ते सर्वात जुनं घर आहे त्यांचं. किती 50-70 वर्ष, किती वर्ष, 50-70 वर्षाचं असणार जुनं घर सगळ्यात. हां. रान बघा किती वाढलंय आसपास. ही बैलगाडी यायची या रस्त्याने. आता ही वाटचाल झाली म्हणून लोकांनी जागा घेतल्या, त्यामुळे हे रस्ता बनवण्यात आला. आता रस्त्याचं काम चालू आहे. या वर्षभरात रस्ता होऊन जाईल. काय ते इकडे काय काय तिकडे बकऱ्यांच्या हे चल. इथे आतमध्ये पण मारत नाही ना शिंग बिंग? नाही, काय नाही, मारत नाही ते. मग काय करत? मारत नाही. बघलीस मामा बरे आहेत काय? होय होय एकदम. ही बघ कशी आली, बघलीस. आणि आता कुठे जाणार आतमध्ये? कुठं बकरा तो
बकरा बकरा आणि बकरा बकरा पण मग ते आतमध्ये गेला टिपू 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 चल तू आतमध्ये चल नको नको बाबा. मारणार ते नाही मारणार मग सांगलं ना आतमधला कम चल थांब, त्यांना यायचंय ना, त्यांना नाही. मी जाईल ना आतमध्ये आता. आहेत बारके मामा. तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं ते मोठे मामा होते. हे आहेत बारके मामा. चल चल मारणार ना चल ना रे. अरे मारणार नाही ते मला पण माहितीये, पण कशाला आधी त्यांना बांधू तरी दे ना. बांधणार की असं ठेवणार? नाही बांधणार ते पेटीत बांधणार. हा चल 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 आतमध्ये चल. अरे बाबा. पडलं की बघ हे बघ बस ये. हा बरोबर. दूध पितात बांधलेली आहे की बांधलेले नाही आहे ती फाशीच्या हे. हु. काय नाही करणार ती ते बघ पुढे होईल आमच्या बकरा बकरा ते बघ ती बघ कशी शेळी आहे ती बघलस ती बघ तो शेळ्या काय नाही करणार बांधतात ते काय नाही करणार कुठू का तू घाबरतोय बघा. हा? तू घाबरत नाही ना अजिबात? मी नाही एखादं मारेल नाही ते पहिल्यापासून मारायचं काय करतात? पहिल्यापासून मारायचं ते आता नाही मारत आता नाही मारत ना? हं. तर पहिला घाबरायचं. आता पहिला घाबरायचास? नाही पहिल्यापासून मारायचे आता नाही आता नाही मारत. हं. तुला मारायचे? नाही मी पळायचो मग घाबरून हा. आता नाही घाबरत? आता नाही मारत ती पहिली मारायची खूप आली आली बाली. काय नाही करणार सगळ्या दूध देतात? सगळ्यात बारक आहे बारक ते नाही दूध दूध कोण कोण देतं? कुठली देते दूध? शेळीचे पीठ देते हा. शाय कुल्ल्या कुल्ली मम्मी आते किती आहेत त्या शेळ्या? देत नाही आहे हा? 3 5 आमचा एक बकरा बकरा हा. आजपासून काय खात नाही या हा. औषध बरी होतात तरी पण पाणी येत नाही पालाव खात नाही काय नाही मग आता काय करणार? त्याला गहूची सवय झाली आता गहूची सवय. मग गहू घालायचे. गहू नाही ना आता संपले हा. मग बघ पाला नाही खाईत. पाला पण नाही खाईत गहू शिवाय पाला खाणार नाही ते बघ शेळी दूध दूध देत नाही या हा. बघलस काय नाही करणार बारक पिल्लू ते होय. दूध प्या देत नाहीये ती होय. हा मी थोडाफार घाबरतोय, पण हा तर बिलकुल घाबरत नाही बघा. काय नाही करणार आत यांच्यामध्ये जातो ना, त्याच्यामुळे तो घाबरत नाही बाहेर जाते जरा पण. मी आज पहिल्यांदा झालो, मला माहिती नव्हतं एवढे आहेत. चावणार नाही ते मारणार नाही हात लावला तरी पण नाही चालणार. हा. ती बारीक आहे ना हा ती बरोबर. पडद्यांची कशी बघते ते चल आता बैल दाखवतो मस्त मजेत. तुम्ही? होय. चला चल आता बैल दाखवतो तुला बैल किती आहेत? बैल दाखवतो चल खायला घरात खायला घरात? नवीन घरात की नाही चल. चल, चल, चल. नवीन घरात की जुन्या घरात? दाखवतो तुला हळू चला बाबा. इथे बोबोटीच झालाय पूर्ण. समजलं घसरायला झालं तर बाकी काय नाही. मी पडलो, मोबाईल पडला तर वाट लागेल काय रे? पकडलाय त्याला. समजलं दोघं पण पडलोय. हा इथे नवीन घर ना? इथून इथून चल. हे नवीन घर ना? ते नवीन घर तिथे नाही तिथून जाता मोठा दिसतं बघ त्याच्या साईडला घर हे सर्वात जुनं घर ना ते? हा त्याच्यात राहते ती इथून चल आता इथून चल इकडून
हा बिंदास फिरत आहे. पण व्ह्यू मस्त वाटत असेल ना तुला? इथं इथे एकटा पण फिरतोस तू? का? या घरात दार बांधलेला फटीतनी इकडला फटीतनी बघायला भेटतो. हा तुला मग तू आत जातोस काय कधी म्हणजे एकटा? बाहेर नाही बघतो. पण आत का नाही जात मग तू घाबरतोस? अरे मार कुठे आता ती हा मारते ते मारायला किती आता ती? आता तिथली इथली बघ इथली किती आता ती? बघ बघ तिथली बघ पण किती आता ती? बघ तरी बस दारात नाही नको इकडे बघ. इकडनी बघू? हा इकडनी कसं बघू? तू कसा बघतोस इकडनी? होय रे होय. एकच दिसत मला. दोन आता दोन. दोन आठवलं होय होय दोन आता एक अजून खायला गेला जातो अजून म्हणजे वेगवेगळी ठेवलेली आहेत कशासाठी? मार कुठे ना ज्यूस लावतात ते आ? म्हणून वेगळे वेगळे आता म्हणजे खायला काय लावतात ती? आ? काय लावतात? अरे ज्यूस लावतात ना एकामेकाला. हा बरं म्हणजे भांडतात. हा म्हणून साठी वेगळं वेगळं बनवतात. थांब एक मिनिट थांब थांब जागेवर थांब जागेवर थांब मला मोबाईल पकडू देत नीट. चल हात धर बाबा पडशील नाही तर. किती चिक्कल आहे ना इथं. हळू हळू सावकाश सावकाश चप्पल मागली पूर्ण. चप्पल मागली. इकडनं नाही जाऊ शकत इथे. इकडनं कशाला चालत जातोस? हे ती वाट आहे नाही काय? ती वाट ही बघ वाट आहे ना. मग तेच सांग हय वाट आहे ना. तिकडं कुठं जातोस? आता तिथं गेला असतास तर पूर्ण चिखलात पाय गेला नसता तुझा. शी चिखलात माकला रे पाय. किती आता तिथे? दोन हातात नी. बघ ना दिसतील इतनी बघली तरी पण चालेल. इतनी इतनी बघ इतनी हा इथे तीन हात रे. तीन 3 की 4? बघ किती इतनी बघ ओय 3 हात आहे. इकडली बघ इकडली ओय इकडली बघ इकडली बघ इकडली चांगले दिसत. त्यांनी मला या मातीच्या रस्त्याने आणला. इकडली बघ ह्या साईडला 2 आणि इकडे एक असते. ह्या साईडला 2 4 आहेत. आपण एकच बघितलेलं ना 3च बघितलेली ना. आता इथनं चल हळू हळू थांब हात धर हात धर हात धर. आणि गाय आहे बघा ही गाय 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 आहे बघ. हा त्याचं वासरू आहे एक. हा बारकं होय. वासरू आहे. बघ चिखलात पाय घालून टाकले. त्यांनी इथं पाय घाललं म्हटलं इथून वाट तिथून कशाला जातोस? तेच ना. तिकडून चल अरे तिकडे कुठे जातो? इकडे जा ना. ए इकडून घे इकडून जा. इथून इथून तिथून घसरशील. सुळसुळीत इथनं चल. हा आला आला. सुळसुळीत आहे इथं कराड आहे. हम्म. इकडून दे. चल चल चल. आणि काय एवढंच एवढंच दाखवलंस मला. ते बघ पाय बघ किती मातीत पाय घातले.
ट्रॅक्टर कधी घेतलेला? शेतातले. कधी घेतलेला? शेतातला. नवीन घेतला असेल ना तो? कधी घेतलेला? लिव्हिंग घेतला तो शेतात मागऱ्या. पाय धुजा तिकडे, पाय धुजा जा. तू काढ. काय फोटो काढतो. काढतो. काय ते? मोर रडत होते. मोरांचा फोटो काढला असतो. आता ओरडत होते. पाणी द्यायचं नाही. सुरा कसा लागला? चाकू लागला. पण कसा? काय काय कावत होता? चाकूने हे करीतो. चाकूने हे करीतो. डब्बा कापितो लागला. पण या पिंजरामध्ये दिले त्याच्यामुळे असं दिसतं. कॉन्टेंटची दुकान आहे हा. पिंजरात दिले. भरपूर कॉन्टेंट भेटेल तर राहिलो तर इथं. पाटणी सुरुवात कर. पाटणी शेतात असं बघा सुरुवात. असं सुरुवात का? असं शेताने बघायला सुरुवात करते. होय बघितलं. हा बघ आता. हे कसे आतमध्ये राहिले कौलांच्या. एक बारका मांजरा ते बघ. एक हे बघ. एक बैलगाडी इकडे माग. हे बघ. हे बघ. अजून एक तिकडे ते बघ. कोला बसला इकडे जवळ. ते बघ. पत्रा दिसता बघ साईडला. काळ. होय ते बघ. म्हणजे 5 आहेत टोटल? नाही की 4? दोन आता बारकी मांजर ना खाटलेली ती 2 हात. आणि 2 एक त्याची मम्मी आणि एक त्याचा पप्पा. त्याचा पप्पा ते बघ. त्याची मम्मी तिकडे टॉर करून मागे शिफ्ट गेली. बरोबर. आणि हे दोघं पिल्लात. ती बघ कशी ताकद आली माहिती ना. तेच ना. कशाने येते आता पळायचे होते बारका पाहिजे. काय करता बघ. हाल बघता उडी मारून द्या. होय आता त्याला हे नाही ना. ताकद नाही. सगळ्यांची मांडरांची कमी होत गेली ना. होय उडी मारून बघता. उडी मारा पण ते घाबरत नाही त्याला. होय. आणि काय हा सांगाय? आणि आता तुला बकऱ्या दाखवल्यास, गुरं दाखवलीस. आणि काय हा सांगाय? कोंबडी दाखवली. कुठं आता? कोंबडी दाखव. कुठं? नको इकडे दाखवतो. नको बडबडतील घरात. नाही बडबडतील. नाही पप्पा मम्मी बडबडल. नाही. चप्पल काढून घ्यायला का? असं घर आहे जुनं एकदम. आणि ही आहे जुनी बैलगाडी एकदम. हे बघा. हे घर कोसळल्याशिवाय ते पूर्ण बाहेर पण काढता येणार नाही. आता असं ठेवलंय ते पूर्ण. इकडे हा येतो.
इकडे इकडे खाला खाला असं बघ. ह्याच्यात बघ ह्याच्यात बघ. ही बारकी बिल्ड ते पुढे वाटते त्याच्या पकडा बा. कोंबडा कोंबडा तो होय होय. इकडे तिथे मग तिकडे हा हा हे बघ कोंबडा. हे बघा मित्रांनो अशी ठेवलेली आहेत मस्तपैकी. तुला सोडतात किती छोटाच संध्याकाळी. हा तर चल हा बाहेरला काढायचा आणि देवाच्या पुढ्यातला घालायचा रात्री फोटो. हा हा काढ. काढतो. आणि सकाळी कुठला काढायचा? सकाळी नका सकाळी नाही काढायचा. रात्रीच काढायचा. रात्री करून रात्री काढायचा आणि मग परत सकाळी डायरेक्ट जायचं. कुठं जायचं? घरी. कुणाच्या? तुमच्या गावास. गावास की मुंबईस? गावाला. मुंबईला गावास आला ना. नाही. हा मुंबईसनी गावास आला होता. गावासनी मुंबई जाणार परत. तू उद्या जाणार ना? उद्या जाणार की आज जाणार? आज सकाळी तुम्ही जाणार तेव्हा सकाळी हा तुमच्या जवळ जाणार. पण तुम्ही गेला असाल ना घरी का आम्ही जाणार. हा बरोबर. आमच्या पुढे नाही. आम्ही तुमच्या मागणी येणार. तुम्ही लय पुढे असणार. आम्ही तुमच्या मागे असणार. हा बरोबर. हे तुम्हाला दाखवलं ते जुनं घर दाखवलं. आता नवीन घर बघा. एवढं असणार. काय एवढं असणार माझं शर्ट आहे बघ. हे बघ. अरे मी कपडे नाही आणले. तू घालायला दे मला. एवढं असणार ते. का पोट पूर्ण येणार ना एवढं असणार. अरे पण ते येणार नाही ना. इथपर्यंत येणार पण ते जास्त येणार नाही. इथपर्यंत येणार. संध्याकाळला अरे येईल रे. तिकडे घे मामाचं. हे बघ आता हे माझ्याकडे टी शर्ट आहे आणि बाकीचे कपडे मी आणले नाहीत. पप्पांनी कपडे आणलेत. मी नाही आणलेत. तर मग आता मी तुझं टी शर्ट घालणार ना. नाही तुझं टी शर्ट दे ना मला एक. पिवळं वालं व्हाईट कलरचे दिलं असतं पण बायला दिला. हा मग मला नाही होणार ते टी शर्ट. होईल. मला टी शर्ट दे तुझे कपडे चेंज करायला. दे ना. हा मला दाखव. चल घर ते दाखवतोस. तानी कॉन्टेंट काय आलं. अरे घाण लागेल ना पायाला. पण चप्पल घाल. तू बघितलायस सगळं घर ना पूर्ण. अरे सावकाश पडशील. काल आधीच पडलायस सांगतात ना. काल कसा पडलास रे. पण काल कसा पडलास. हा हा ये चल. इथं पूर्ण घाण आहे. दाखव तरी घर मला. दाखव तरी घर मला. लाईट कुठं आहे. बोर्ड मोबाईलची पेटव. मोबाईलची भेटू. ही आहे का लाईट. ही काय लागली. ही काय. हा रूम कोणाचा. हा रूम कोणाचा. हा बरकंदार मामाचा. आणि या खुर्च्या कोणी आणल्या. झाडू आणायला गेला. हा बारक्या बाबाचा रूम.
हे बघ हे ना हे बाथरूम हा काय बाथरूम नाही तो हो तो बाथरूम नाही आहे का? नाही बाथरूम नाही तो रूम आहे बाबा. हे बघ, हे बरं आहे तो. आणि म्हणजे त्यात तो किचन आहे बारक्या वर झालं. ते उघड म्हणजे वेगवेगळे किचन दोघांना उघड ते हा. उघड दोघांना वेगवेगळे किचन. ते उघड हा बारक्या मामा चालू. अरे पण रूम म्हणजे दोघांना पण वेगवेगळे किचन. हा ह्यो बारक्या मामाचा तो पांडू मामाचा. हा किचन बघ. मी इकडे ठेवलेलं हा हे पुरेली अजून अरे बाबा. घेऊन जा तुझे घेऊन जा. विसरलो बाबा हे घेऊन जा एखादं. ते सगळं ते मला माहितीच नाही मी खायला घरात मला कुठे ठेवलं त्याला खायला घाललं का काहीतरी जा. गरम उतरलं इथे. पत्रे आहेत ना पत्रे गरम झाले उन्हामुळं. इकडे इकडे म्हणजे उघड केलंय इकडे उघड पडलं हे काय उघड मला आता उघड अरे इथं अंधार झाला येड्या. अजून माहितीच नाही वाटत. ते उघडा ही कसली ही कुठली पडवी. उघडा हा आता उघड पडलं हा, हे बसून इथं पायरी बनवायची. अरे पण ही कसं अरे पण ही पडवी कसली का रूम. ही पहिली ती त्याचा सामान ठेवलं याच्यात सामान ठेवलंय आणि याच्यात काय उघडून बघायला लागेल त्याच्यात तेव्हा मामाने ही पायरी बनवायला सांगितली. ही पायरी नाही बनवत 2 पायऱ्यांचं बनवायला लागेल. समज अहो कोण न जाणू चुकून असा हे झाला मग. चला मग आले. नाही ती अशा पाड्यावर इकडे ठेवला इकडे उतारलं नाही जर कोणाला माहिती नसेल आणि कोणी असं सरळ पाय ठेवला मग गेला ना खाली. हे मागची खरी. याला मागची खरी बोलतात. ही सर्व मागची खरी आहे. भात लावलेला इकडे बोरिंग आहे. इकडे या साईडला खाली तिकडे बोरिंग आहे. ओय ओय बे इथे तो डुक्कर रात्रीच्या इकडे येते त्या डुक्कर डुक्कर की वाघ. डुक्कर डुक्कर इकडे हा तू बघितलंस स्वतः. सकाळी रात्री ना बकऱ्याला धरला त्याने. ओय 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 इकडे बघ बघ इकडे हा इकडे बघ बघ हे गोंधळ करले हा अरे इकडे कोबाय पण केलेला नाही. आम्हाला बघ बनतो बनतो बघ. बाथरूम आहे बाथरूम बाथरूम. इथं सामान ठेवलंय ना. आणि हे काय आहे चिंकडे बघूया हे बारक्या मामाचं ना. हे काय बघूया आणि पण हे ओपन नाही होत ना ते आतून ओपन होणार. इथून आतून इथून ओपन होणार ते पण घाण आहे ना ते. झाली अरे कचरा तो इकडे उघडे नाही हा हे बघ डायरेक्ट इथून जायचं ते वाट आहे ती. बघू हे बघ इथून आपण आत जाणार. होय मस्त. व्यवस्थित चालू कर मामा. चला ये इथे. आता किचन बघूया. दोघांना पण वेगवेगळे किचन केले मामा. दोघांना पण वेगवेगळे किचन वेगवेगळे किचन केले. हा लादी. तू बघितलेली नव्हतीस. सेम तसंच आहे ना. अरे आता अरे हे काय माहितीये हे तेच आहे. होय होय ही दुसरं आहे. बरोबर नाही नाही ह्यो दुसरा था आणि हे पहिलं जा पहिल्या किचनचं आणि दुसऱ्या किचनचं. हे इकडे हा केला बाथरूम ना. हा बाथरूम इकडे गेला सावकाश. मोरी मस्त स्टाईल बिल लावलेत रे. लाद्या बिद्या भारी भारीच केलंय सगळं रे. आम्ही केला ते तुम्ही केलंय. तू कधी केलं. पहिले आम्ही लहान असताना हे घर बांधलं. कोण लहान असताना. आम्ही सगळे लहान
मग तू आता मोठा झालास? आता हे नाली बिली बांधली आहे ना, हा. आम्ही काढली आहे. हा आम्ही असं सिमेंट मारून त्याचा आणि त्याला चिपकवून ठेवली आहे ती नाली. हा. हा, असं केलं. पण तू आता मोठा झालास काय? तुम्ही लहान असताना घर बांधलेलं ना, मग तू आता मोठा झालास लगेच? हे दार बीर आम्हीच लावलो. सगळं हा, तुला कसं माहिती? तुला आठवतं सगळं? हे पहा, हे असं हे केलेलं आम्ही. जेव्हा चालवलेला ना, बाबांनी, तेव्हा असं दिसतं. हे करायला मस्त. सिस्टमॅटिक केलं एकदम, म्हणजे दोन भावांना वेगवेगळं. आणि त्यांचं किचन वेगळं, त्यांचा हॉल, त्यांचा बेडरूम वेगळा, सगळं वेगळं, फक्त हॉल सेम आहे. ह्या पडव्या म्हणजे डायरेक्ट इथून बाहेर जायचं. आणि एकाचा बेडरूम हे काय? हा एकाचा रूम आहे पूर्ण प्रॉपर, म्हणजे बेडरूम प्लस किचन. आणि हा एकाचा आहे. दोन भावांसाठी एकदम प्रॉपर घर, म्हणजे सिस्टमॅटिक केलं एकदम. हा, आम्ही ना ही शिडी घेऊन बदलत लावला. शिडीनी तू की पप्पानी? मामा योगा सांगतो बघा, आम्ही लहान असताना हे सगळं केलं. म्हणजे मी म्हटलं तू मोठा झालास आता. अजून एवढाच आम्ही. मग तेच सांगतो ना, तू मोठा नाही झालास. आता आम्ही एवढा असताना ना एक बार बाबांनी आणलं. कुठल्या बाबांनी? गरम जाम होत आहे हद्दीच्या बाहेर. ते साफसफाई केली नव्हती ना बरेच दिवस, ते साफसफाई करते आता आतमध्ये. तो बोल बच्चन बघितलं ना तुम्ही आता. जर त्यासोबत रोज राहिलं ना भाई, रोज ब्लॉग बनवत रोज, म्हणजे बसकरी नाही सांगत भाई. कॉन्टेंटची दुकान आहे, जसं तुम्ही बघितलं आता. त्याला माझ्या व्हिडिओचा टायटल पण हाच असेल बहुतेक असला, कॉन्टेंटची दुकान. कॉन्टेंटची दुकान. तर हां, आणि मस्त वातावरण, एकदम शांत वातावरण आहे. नेटवर्क बिटवर्क काहीच नाही, झिरो एकदम. म्हणजे पुढे जावं लागतं एकदम, तेव्हा आपल्याला नेटवर्क भेटतं. जिओला, ते सुद्धा जिओ वोडाफोनला. आणि एका सिम कार्डला आहे, पण ते सिम कार्ड काय मुंबईवाले वापरणार नाही जनरली. BSNL, त्याला सगळीकडे रेंज आहे, सगळीकडे. कॉलिंगसाठी फक्त, हां कॉलिंगसाठी. आणि आम्ही जिथे उतरलो श्रावणात खाली बस स्टँडला, तिथे ह्याला बस स्टॉपला उतरलो, तिथे ह्याला पण नाही, म्हणजे कुठल्याच सिम कार्डला नाही, म्हणजे BSNLलाच आहे फक्त. आणि त्यांची त्या दुकानदारांनी हे ठेवले, GPayचे स्कॅनर ठेवले. जर समजा मुंबईवाला गेला, त्याच्याकडे एअरटेल, जिओ कुठला सिम कार्ड असला, आणि त्यांनी खाल्लं वगैरे आणि सगळं केलं तर, आणि त्यांनी ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन म्हणजे हे केला, ऑनलाईन पेमेंटला गेला आणि बघतोय नेटवर्कच नाही, तर मग त्याची काय हालत होईल ते तुम्ही विचार करा स्वतः. बेकार हालत होईल. मी आपलं म्हणतो, त्या लोकांनी GPayचे स्कॅनर ठेवले, मग भाई नेटवर्क कुठं आहे? पेमेंट करायला नेटवर्क तर असलं पाहिजे ना. कठीण आहे. बोलता का माहिती, हाय टॉवर कुठला तरी ह्याचा, जिओचा असं कुठला तरी आहे, पण तो कधी चालू असतो कधी बंद असतो, त्याच्यामुळे. आणि ऑनलाईन पेमेंट कसं करायचं भाई? ऑनलाईन पेमेंट कसं करायचं? आणायची तर कॅशच आणायची लागणार इथे. ऑनलाईन पेमेंटला शाप कर्मात मरून जाईल, असं मी तुम्हाला सरळ शब्दात सांगतो. गुरु तुम्हाला आतून दिसली नसतील, मगाशी दिसलीच असतील, पण तरी मी तुम्हाला दाखवतो इथून. आहे बघा, आता सोडली आहेत मामानी, म्हणजे बारक्या मामानी पप्पांच्या. एवढी आहेत, जवळजवळ 6 गुरं आहेत. म्हणजे बघा, बकऱ्या आणि गुरंच एवढी आहेत ना, मस्त जास्त जनरली. कारण गावची लोक मुंबईला आल्यामुळे ना कोणी एवढी गुरं ठेवली नाहीत जनरली. बाबांची पण आहेत, म्हणजे मामाच्या घरी पण आहे, पण एवढी नाही आहेत माझ्या तरी अंदाजाने, कमी आहेत. पण बकऱ्या जास्त आहेत त्यांच्या, 100%. हां, तर ह्या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटा लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि बारक्याची एक्सप्लोअर केलं बारक्यानी, ते तुम्हाला सगळं कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. बिकॉज त्या बारक्याने एकदम फिअरलेस, त्याला तर विचारायला काय कळतं व्हिडिओ काढणं हे ते, पण स्टील तो स्वतःच बोलत होता, व्हिडिओ हे कर, शूटिंग काढ, आणि काय फोटो काढ, याचा फोटो काढ, त्याचा फोटो काढ, हे कर, ते कर, हे कर, ते कर. आणि
कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. तर बाय बाय.